नमस्कार, मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. इयत्ता 7वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 10, मानवी वस्ती. मानवी वसाहतींचा विकास पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमीन इत्यादी अनुकूल परिस्थितीत असलेल्या ठिकाणी झाला आहे. वस्त्यांच्या सुरुवातीच्या काळात विशिष्ट काम करणाऱ्या समूहांच्या स्वतंत्र वस्त्या निर्माण झाल्या. उदाहरणार्थ, समुद्रकिनाऱ्यावरील लोकांचा व्यवसाय मासेमारी. या वस्त्यांना कोळीवाडा असे संबोधले जाते. त्याचप्रमाणे वनप्रदेशातील आदिवासी पाडा. सुपीक जमीन असलेल्या ठिकाणी शेतकरी कुटुंबे आपल्या व्यवसायाच्या सोयीने शेतामध्ये घरे बांधून राहतात. यालाच वस्ती असे म्हणतात. मानवी वस्तीमधील बहुसंख्य लोकांचे मूळ व्यवसाय स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्तीशी निगडीत असतात. त्यास ग्रामीण वस्ती असे म्हणतात. ग्रामीण वस्तीमध्ये मूळ व्यवसायाच्या अनुषंगाने इतर पूरक व्यवसायांची वाढ होते. ग्रामीण वस्तीमध्ये विविध व्यवसायांचा विकास झाल्याने लोकसंख्येत वाढ होते. वाढत्या लोकसंख्येला राहण्यासाठी ग्रामीण वस्त्यांमध्ये घरे, विविध सुविधा विकसित होतात. ज्या ग्रामीण वस्त्यांमध्ये द्वितीय व तृतीयक व्यवसायाचे प्रमाण वाढते, तेथे प्राथमिक व्यवसायाचे प्रमाण कमी होते. ग्रामीण वस्त्यांचे रूपांतर हळूहळू नागरी वस्तीत होते. धार्मिक, ऐतिहासिक, व्यापारी, शैक्षणिक, पर्यटन व प्रशासकीय कारणांमुळे नागरी वस्तीचे रूपांतर शहरात होते. मोठ्या प्रमाणात लोकसंख्या व इतर सोयीसुविधांमध्ये वाढ होत गेल्याने शहराचे रूपांतर महानगरात होते. निसर्गामध्ये असलेल्या स्थितीनुसार मानवी वस्तींचे आकृतिबंध निर्माण झाले आहेत. ग्रामीण वस्ती ही मानवी संस्कृतीतील स्थैर्याची पहिली पायरी आहे. नागरी वस्त्या मानवी जीवनाची गतिमानता वाढवतात. नागरी लोकसंख्येच्या दैनंदिन अन्नविषयक गरजांची पूर्ती ग्रामीण वस्त्या करत असतात. विखुरलेल्या वस्तीत घरे दूर दूर आणि संख्येने कमी असतात. साहजिकच इथली लोकसंख्या सुद्धा कमी असते. विखुरलेल्या वस्त्यांमध्ये पुरेशा सोयी, सुविधा, सेवा उपलब्ध नसतात. विखुरलेल्या वस्त्या नैसर्गिक पर्यावरणाच्या अधिक जवळ असतात. दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी विखुरलेल्या वस्त्या मध्यवर्ती खेड्यांवर अवलंबून असतात. ओढे, नाले, नद्या, तळी, सरोवरे इत्यादी पाणवठ्यांजवळ केंद्रित वस्ती आढळते. उदाहरणार्थ, राजस्थानात वाळवंटी प्रदेशात केंद्रित वस्ती आढळते. वाहतूक केंद्र, खाणकाम, व्यापारी केंद्रे इत्यादी ठिकाणी केंद्रित वस्त्या आढळतात. संरक्षण, आरोग्य, शिक्षण तसेच इतर सामाजिक व धार्मिक कारणांमुळे केंद्रित वस्त्यांची निर्मिती होते. केंद्रित वस्त्यांमधील घरे जवळजवळ असतात.
केंद्रित वस्त्यांमध्ये जुन्या परिसरात रस्ते अरुंद असतात. केंद्रित वस्त्यांमध्ये सामाजिक सेवा उपलब्ध असतात. केंद्रित लोकवस्तींमध्ये विविध जाती, धर्म, पंथ, वंश व विचार प्रणालीचे लोक एकत्र राहतात. केंद्रित वस्त्यांमध्ये सामाजिक जीवन चांगले असते. रस्ता, लोहमार्ग, नदी, कालवा, समुद्रकिनारा, पर्वतीय प्रदेशांचा पायथा इत्यादी प्रदेशांलगत रेषाकृती वस्त्या आढळतात. रेषाकृती वस्तीमधील घरे एका रांगेत असतात. रेषाकृती वस्तीमधील रस्ते एकमेकांना समांतर असून रस्त्यांच्या दिशेने वस्त्यांची वाढ होत राहते. उदाहरणार्थ किनारपट्टीचा प्रदेश, महामार्ग इत्यादी ठिकाणी वस्त्यांची वाढ ही रस्त्यांच्या दिशेने किंवा किनारपट्टीच्या दिशेने होत राहते. मानवाच्या वस्तीस्थानावर भूरचना, जमीन, मृदा, हवामान, शुष्क भूमी, पाणीपुरवठा, नदी किनारा इत्यादी प्राकृतिक घटकांचा परिणाम होतो. मानवाच्या वस्तीस्थानावर संरक्षण, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी सांस्कृतिक घटक परिणाम करतात. जलसिंचन, व्यवसाय, वाहतूक व संदेशवहन, उद्योगधंदे, व्यापार, शासकीय कार्यालये इत्यादी आर्थिक घटक मानवी स्थानावरती किंवा मानवी वस्तीस्थानावर परिणाम करतात. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद, विशाखापट्टणम, नागपूर, कोइंबतूर, जयपूर, पाटणा इत्यादी भारतातील महानगरे आहेत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.